आजच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. सकाळपासून महाशिवरात्री निमित्त गायन झालेलं आहे. सुरुवातीला शिवपुराणावर गायन झालेलं आहे. त्यानंतर या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली त्यावरही गायन झालेलं आहे. सुरुवातीला मी गुरुनमन करतो आणि मग पुढील पद ऐका. धन्य धन्य गुरु महाराज, धन्य धन्य गुरु महाराज, ज्ञानाचे दास कृपा करी आज. वाव्य प्रसन्न, वाव्य प्रसन्न, सदा ठेवा आम्हावर कर आपली किंकर. करतो न मन, करतो न मन. नगर जिल्ह्यात आपली वडगाव, नगर जिल्ह्यात आपली वडगाव. दूरवर नाव आहे सर्व ठाव, त्यांचे वतन, त्यांचे वतन. सप्तन राजाला प्रसन्न केली करून गणपत बाबा, गणपत बाबा रे. सर्वांना माहीत आहे जे या कार्यक्रमासाठी नवीन आहेत त्यांच्यासाठी परमपूज्य आत्मज्ञानी गणपत बाबा, वडगाव आमली, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, आता अहिल्यानगर. आत्मज्ञानी गणपत बाबांनी चौथा वडगावच्या अरण्यामध्ये 14 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून चौदाळ बाबांना प्रसन्न करून घेतलं. चौदाळ बाबांना वर मागितला, मी जे बोलेल ते तुम्ही खरे करा, माझ्या वाणीत येऊन तुम्ही बसा. आणि अशा प्रकारे प्रत्यक्ष चौदाळ बाबांची जी वाणी ती गणपत बाबांनी सांगितली. आणि गारगोटीचे मास्तर दादा गवाजी वाधवरे त्यांनी ती लिहून घेतली आणि जे पारंपरिक तुमच्या आमच्या पुढे आहे ते आपण शाहीर, सर्व शाहीर मोठ्या अभिमानाने सर्व महाराष्ट्रात पोहोचवत आहोत. महाराष्ट्रात नव्हे या देशात, जगामध्ये आपण पोहोचवत आहोत. आणि म्हणून चौदाळ राजाला प्रसन्न केली करून गणपत बाबा. शिष्य होय अनुग्रह देय बीज मंत्रान, मंत्रान बीज मंत्रान. पुढे झाले त्यांना जन करुण गवन गायन गण गायन. पुढे झाले त्यांना ज्ञान गायन 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 गायन. येणे सोडून आम्हा गुरुराज ज्ञानाचे गुंज आम्हाच आज कोण सांगेन, सांगेन कोण सांगेन. 7 तारीख
आत्मज्ञानी गणपती बाबांचं पारायण पदार्थच पद मी आपल्या पुढे घेत आहे सेवेसाठी. कराच्या तुराई प्रसंगी चित्त देऊन ऐका, चित्त देऊन ऐका. खऱ्या गुरुचा असेल तर करील प्रश्न टीका. बाबांनी कसं वर्णन केलेलं आहे पहा. जेव्हा काहीच नव्हतं, चंद्र सूर्य तारांगण नव्हते, नव्हते मुळीच काही, चंद्र सूर्य तारा नाही. आणि मृत्यू नाही. झटकन भुंगांतरी परब्रह्म तोच एक भागाला.
प्रथम काम करी ब्रह्मयती करी उत्पत्ती करी उत्पत्ती भक्त विष्णूचा सांबळ रुद्रचा अशा परमेश्वरापासून या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे आणि त्रिदेवांना कोणते कोणते कामं वाटून दिले त्याचंही विश्लेषण आहे. हा सगळा जो अंश आहे तो पुढे समजून घ्यायला सांगितलंय बाबांनी अंतरामध्ये तसं सारा अंश समजून घ्यावा अंतरी. पुढे काय म्हणतात बाबा मात्र यंत्राची वारी पक्की आहे. तेव्हा प्रत्येकाने आपापलं हात बंद करायचंय आणि जसं बाबांनी सांगितलंय हृदय ढकलले पारक पद त्याच्याकरता रात्रांनीला या पारकपदाचा अभ्यास केला पाहिजे आणि जो पारकपदाचा अभ्यास करतो त्याला काहीच कमी पडत नाही. या जन्मामध्ये नाही आणि जन्मानंतरही नाही. आणि म्हणून सांगितलंय हरामपाना कराची झालं यमपुरी झालं यमपुरी लळा लावून ईश्वर मला कवी करता